मित्रांनो नमस्कार, माझ्या मॉडर्न गोट फार्मिंग चॅनलमध्ये मी आपले मनापासून स्वागत करतो आहे. मित्रांनो, चॅनलवर माझ्या फर्स्ट टाईम असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपल्याला माहीत आहे शेळीपालनाविषयी मी या चॅनलवर वेगळे माहिती देत असतो. तर आज ऑन द वे होतो आणि अशाच ठिकाणी मी आज एका पारंपरिक पद्धतीने जे शेळीपालन करतायत तर त्यांच्या संदर्भात मी आज माहिती देतो आहे. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की पारंपरिक शेळीपालन हे खूप पूर्वीपासून शेळीपालनाचा पद्धत आहे आणि ही शेळीपालनाची जी पद्धत आहे ही आपल्याला माहिती आहे की ही फिरून हिंडवून आपल्याला यांना खाद्य दिलं जातं. तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपल्याला शेळीपालनसुद्धा करता येतं आणि हे शेळीपालनसुद्धा आपल्याला फायदेशीर असतं. म्हणजे या शेळीपालनातून सुद्धा ग्रामीण भागातून सुद्धा शेळीचं उत्पन्न घेतलं जातं. तर अतिशय कमी खर्चात म्हणजे काही शेडला खर्च न करता किंवा दिवसभर जे हिंडवून म्हणजे सकाळी त्यांना सोडलं जातं, दिवसभर हिंडवलं जातं आणि संध्याकाळी त्यांना त्यांच्या वाड्यामध्ये किंवा त्यांच्या घरामध्ये सोडलं जातं. आणि ह्यांचं पूर्ण जो आहार आहे शेळ्यांचा, हा आहार त्यांचा बाहेरच्या वातावरणात जे काही खायला मिळतं, मग ते बांधावर असू देल किंवा शेळीच्या शेतात असू देल किंवा साईडला असू देल. तर अशा पद्धतीने मित्रांनो ही सुद्धा एक शेळीपालनाची पूर्ण जुनी असलेली परंपराची शेळीपालन आहे आणि ही लोकंसुद्धा चांगल्या प्रकारे व्यवसाय करतात. म्हणजे ह्या पारंपरिक पद्धतीच्या व्यवसायातून आता जे नवीन शेळीपालन करतायत किंवा आधुनिक युवा वर्ग जे बंदिस्त शेळीपालन करतायत तर ह्याचा बेस हाच आहे. ह्या लोकांच्याकडूनच आपण शिकलेलं आहे आणि ही लोकं खूप चांगल्या प्रकारे शेळीपालन करतात. मित्रांनो, ह्यांचा खर्च खूप कमी असतो. म्हणजे ते फक्त सकाळी त्यांना हे दिवसभर हिंडवण्याचं काम करून त्यांना चांगल्या प्रकारे त्यांना पोट भरण्याचं काम करतात. म्हणजे जेणेकरून त्यांना असं बाहेर विकत काय आणायला नको. म्हणजे आपण कसं जे बंदिस्त शेळीपालनामध्ये आपण वेगळा खर्च करतो तर त्यांचा हा खर्च हा बाहेर निघत असतो आणि त्यांचा दिवसभर त्यांना फक्त एकच असतं की दिवसभर त्यांना हिंडवायचं असतं. सर, आपण किती वर्षापासून करताय व्यवसाय? 30 वर्ष. तर मित्रांनो बघा, हे जवळजवळ 30 वर्ष झालं हा व्यवसाय करतायत आणि त्यांचे मित्र पण आहेत, ते पण व्यवसाय एक 25-30 शेळ्या, ह्यांच्या एक 30-40 शेळ्या अशा पद्धतीने हे करतायत आणि खूप चांगल्या प्रकारे. म्हणजे बोकड आहे बघा, त्यांना तो फिडिंगसाठी आपण वापरतो आणि अशा पद्धतीने मित्रांनो शेळीपालन केलं तरी काय हरकत नाही आहे. आता नवीन मुलांचे खूप अपेक्षा असतात की मला शेड पाहिजे, मोठं हे पाहिजे. तर तसं नसतं मित्रांनो, त्यासाठी खूप पहिला बॉटमला कष्ट करायला लागतात आणि तरच हे सर्व गोष्टी आपल्याला पुढच्या फ्युचरमध्ये दिसतात. तर युवा वर्गाने अशा पद्धतीनं सुद्धा शेळीपालन केलं पाहिजे. तर मित्रांनो, ही छोटीशी माहिती आहे आणि मित्रांनो माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.